आईचं ताट गुणीच्या हातावर द्यावं लागल. अमावस्येच्या आत गुणीला गुरुमाळ घालून मोकळी होईल म्हणते आम्ही. परंपरा ही संस्कृती जपण्यासाठी आहे की जीव घेण्यासाठी? लांब व्हायचं. सारं गाव धुंडाळून आलीस. घरात आईचं ताट आहे. नाहन केल्याशिवाय घरात मी पाऊल सुद्धा ठेवून देणार नाही तुला. माझा नवरा लय आजारी हो, त्यांना दवाखान्यात न्यायचंय हो. काही चालीरीती आजही जिवंत आहेत. अंगणवाडीत आपल्या मांगा महारांसाठी जागा निघले. गावात मांग नव्हता, बळबळ आणलंय त्याला, काय म्हणू नको. ज्या धर्मातल्या माणसानं आपल्याला जनावरागत वागवलं, त्या धर्मातल्या देवाची पूजा आपण का करायची? हिंदू धर्मात आपल्या जातीला श्रेष्ठ मानतात. म्हातारीनं गावातली 4 घरं जरी मागितली ना तर 8 दिवस टुंगटुंगीत घर चालतं आमचं. ए मांग्या, काय रे तुझं सारखं मांगावडीत असतं? गुन्हा काय बी झालं तरी तू गिराण नाही मागाय जायचं. उद्या गिराण आहे. कोण जायचं गिराण मागायला? गुणी जाईल की. अशीच एक रीत. पिढा पिढा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे.